आजपासून सिमिलॅरिटी जिओमेट्री चालू होईल. सर्वांनी पहिल्यापासून व्यवस्थित लिखाण ऐकणं गरजेचं आहे. टाइमपास म्हणून करायचा नाही, काही येणार नाही. ओके. पहिल्यांदा आता आपल्याला बाळांनो सिमिलॅरिटीमध्ये एक थेरम दिलेले 4 प्रॉपर्टीज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगलचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. त्रिकोणाच्या क्षेत्रफळासंबंधी आपल्याला प्रमेय दिलेले आहेत. थेरम म्हणजे प्रमेय. प्रॉपर्टीज. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रोडक्ट ऑफ अ बेस अँड इट्स करस्पॉन्डिंग हाईट पेज नंबर 1. याचा अर्थ काय? 2 ट्रायंगल घेतलं, 2 त्रिकोण घेतलं आणि त्या 2 त्रिकोणांचं क्षेत्रफळ काढलं आणि जर भागाकार केला अंश आणि छेद आणि भागाकार करून जो शेष भाग राहतो त्याला गुणोत्तर म्हणायचं. आणि ते गुणोत्तर कसं असतं तर त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. आता 2 त्रिकोण पहिल्यांदा बघा. आता गिवनचा थोडासा भाग देतो बाळांनो मी. गिवन म्हणजे काय? जे तुम्हाला फिगरमध्ये दिसतंय ते गिवनमध्ये लिहायचं. गिवन म्हणजे गिव म्हणजे देणे. गिवन म्हणजे काय तर दिलेली माहिती जी आहे, पक्ष म्हणायचं त्याला. दिलेली माहिती फक्त गिवनमध्ये लिहायचं. इन ट्रायंगल ABC segment AD is perpendicular side BC and in triangle PQR segment PS is perpendicular QR. साइड QR म्हणा, बेस QR. टू प्रूव्ह काय करायचं आहे? 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा भागाकार बरोबर काय असणार आहे? बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. बेस कोणता येणार? BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. Proof. We know that area of triangle. ट्रायंगलचा एरिया काढायचा फॉर्म्युला काय आपल्याला? 1/2 बेस इंटू हाईट. मग एक ट्रायंगल घ्यायचं इन ट्रायंगल ABC. व्यवस्थित लक्ष द्या. इन ट्रायंगल ABC एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस कोणता येणार? BC. हाईट कोणता येणार? AD. स्टेटमेंट नंबर 1. in triangle PQR area of triangle PQR is equal to 1/2 QR into PS. स्टेटमेंट नंबर 2. आता फ्रॉम 1 and 2 बाळांनो दोघांचा भागाकार करायचा. area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 1/2 into BC into AD upon 1/2 into QR into PS. मग 1/2 ला 1/2 गेला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. संपला थेरम. थेरम कुठलाही अवघड नसतो बाळांनो. आता हा थेरम तुम्हाला मी अगदी व्यवस्थित सोडवून देतो. आणि ट्रायंगलची जी नावं आहेत बाळांनो, ट्रायंगलची नावं जास्तीत जास्त बदलायची नाहीत. नावं जास्त बदलायची नाहीत. येथून परपेंडिक्युलर हाईट काढला, येथून एक हाईट काढला बाळांनो, ABC PQRSD परपेंडिक्युलर हाईट. आता गिवन मध्ये काय लिहिणार बघा? गिवन दिलेली माहिती लिहायची. इन ट्रायंगल ABC
ट्रायंगल ABC कॉमा ट्रायंगल ABC मध्ये काय तर AD परपेंडिक्युलर BC, AD perpendicular side BC and in triangle PQR comma segment PS is a perpendicular side QR. ही गिवन मधली माहिती झाली. टू प्रूव्ह आता टू प्रूव्ह म्हणजे काय तर साध्य काय साध्य करायचं आहे. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, एरिया ऑफ ट्रायंगल ABC area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to. आता आपल्याला हे दोन ट्रायंगल खाली घेतले पाहिजेत बाळांनो. आपल्याला ट्रायंगल दिसण्यासाठी पुढे घेतलेले आहेत बाळांनो. डबल फिगर काढू नका. ज्या वेळेला डबल फिगर असेल त्या टायमाला मी तुम्हाला देतो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू ABC चा पाया गुणिले लंब उंची BC गुणिले AD QR इंटू PS. हे उत्तर आपल्याला द्यायचं आहे. मग आता हे उत्तर द्यायचं म्हटलं तर प्रूफ मध्ये काय करायचं. इन ट्रायंगल किंवा एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाइट पाया गुणिले लंब उंची. मग आता इन ट्रायंगल म्हणजे त्रिकोण ABC मध्ये इन ट्रायंगल ABC. आता ह्या ट्रायंगलचा एरिया काढा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाइट. बेस कोणता येणार पाया. बेस म्हणजे पाया BC गुणिले इंटू हाइट. हाइट म्हणजे उंची AD. स्टेटमेंट नंबर 1 एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. इन ट्रायंगल PQR एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 बेस QR इंटू PS. स्टेटमेंट नंबर 2. आपल्याला उत्तर हे आणायचं आहे. ह्या दोघांचा काय केला इथं भागाकार. रेशो काढायचा आहे. रेशो म्हणजे भागाकार केला पाहिजे. मग भागाकार करायचा असेल तर 1 आणि 2 चा भागाकार करायचा. फ्रॉम 1 and 2 एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle PQR is equal to 1/2 BC into AD 1/2 QR into PS. माता पुढे काय होणार लक्ष ठेवा. 1/2 ला 1/2 भाग जाणार. थेरम मध्ये प्रमेयामध्ये असं टिक मार्क करायची नाही. गेलाय असं समजायचं. फक्त काय लिहिणार इथं BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. एरिया ऑफ ट्रायंगल ABC
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. उत्तर संपलं बा. व्यवस्थित आता हे उत्तर लिहून घ्या. ते लिहिलं तरी चालेल, हे लिहिलं तर चालेल. ज्या पद्धतीनं समजल त्या पद्धतीनं पटपट पटपट लिखाण करायचं. पटपट लिहून घ्या व्यवस्थित.